तर अर्थसंकल्पातून कृषी क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा होण्याची दाट शक्यता आहे। किसान सन्मान निधी आणि पीक विमा योजनेत वाढीव तरतुदींची अपेक्षा आहे। वाढती महागाई रोखण्यासाठी सरकार काय पावलं उचलते आणि नोकरदार वर्गाला कर रचनेत अपेक्षित गिफ्ट मिळतं का, याकडे आता संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय। मध्यमवर्गीयांच्या खिशाला दिलासा देणारा हा अर्थसंकल्प ठरणार का, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे। स्टँडर्ड डिडक्शन 75,000वरून 1 लाखांवर शक्य होणार आहे। जॉइंट इन्कम टॅक्स रिटर्न फाईलच्या घोषणेची ही शक्यता आहे। नव्या आयकर प्रणालीतही मिळू शकतं ATD ची सवलत। जुनी आयकर प्रणाली होऊ शकते रद्द। 30% आयकर स्लॅब बदलण्याची शक्यता। गृहकर्जदारांना व्याजदरातून मिळू शकतो दिलासा। निवडणुका होणाऱ्या राज्यांसाठी खास गिफ्ट असू शकतं। तर किसान सन्मान निधीची रक्कम 6 वरून 9,000 होण्याची ही शक्यता आहे। आयुष्मान भारतची वयोमर्यादा 70 वरून 60 पर्यंत होऊ शकते कमी। 300 नव्या अमृत भारत आणि वंदे भारत रेल्वे गाड्यांच्या घोषणेची ही शक्यता। पर्यटन उद्योगाला चालना देण्यासाठी मोठ्या घोषणेची शक्यता।